2013 मध्ये सोयाबीनला 3800 रुपये भाव मिळत होता आणि आजही सोयाबीनला 3800 भाव मिळतो आहे 11 वर्षानंतर। कापूस उत्पादकांना MSPच्या 1500 रुपये भाव कमी मिळतो आहे। मग MSPचा अर्थ काय? मिनिमम सपोर्ट प्राइस मिळत नाही शेतकऱ्याला आणि संपूर्ण शेतकरी सोयाबीनचा कापसाचा उद्ध्वस्त झाला। सरकारने CCI सुरू केली पण त्यांनी अटी एवढ्या घातल्या CCI कडून कापूस खरेदी होत नाही, सोयाबीनला भाव नाही, डाळिंबाला भाव नाही, कांद्याला भाव नाही आणि हे सरकार आम्ही हमीभाव देतो म्हणून शेतकऱ्याला केवळ गाजर दाखवत आहे। गाजर म्हणूनच गाजर दाखवणाऱ्या सरकारला आज आम्ही गाजर दाखवला आहे। तुम्ही शेतकऱ्यांना फसवताय, गाजर दाखवताय। हा आजच्या आंदोलनाचा आमचा उद्देश होता आणि सरकारला गेलेली सरकारची हरवलेली म्हणजे त्यांची बुद्धी पुन्हा शुद्धीवर यावी, हरवलेलं भान हे सरकार गमावून बसलं आहे। सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत देशामध्ये, तरी या सरकारला लाज वाटत नाही आणि अजूनही केवळ थापाड्या सरकार, वेळ मारून येणारं सरकार जनतेला संपूर्ण शेतकऱ्याला वेठीस धरला आहे आणि अशा स्थितीमध्ये या सरकारचं लक्ष वेधण्यासाठी गाजर दाखवणाऱ्या शेतकऱ्यांचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज आंदोलन केलेलं आहे। वर सूचना दिल्या म्हणतात, मागचे पैसे दिले नाहीत, मागच्या अवकाळीचे पैसे मिळाले नाहीत, खरीपामध्ये झालेल्या नुकसानीचे पैसे दिले नाहीत, तिजोरीत पैसे कुठे आहे? तिघांनाही तिजोरी लुटून साफ केली आहे। हे तिजोरी लुटणारं आणि भ्रष्टाचाराची स्पर्धा लागली या लोकांमध्ये म्हणून शेतकऱ्याकडे दुर्लक्ष आहे। मागचे दिले नाहीत, आता अवकाळी पावसाने बुलढाणा, वाशिम, चंद्रपूर, अकोला, जालना, उस्मानाबाद, परभणी प्रचंड नुकसान झालं गारपिटीमुळे या शेतकऱ्यांचं। रबीचं पीक हातातून गेलं, द्राक्षे गेलेत, कांदा गेला, गहू गेलाय, चणा गेलाय, सर्व पिकं गेलेत। केवळ यांनी तात्काळ घोषणा करायची गरज होती। आता या सरकारने केवळ पंचनाम्याचे आदेश दिले आणि ते पैसे काही शेतकरी मेल्यावर देणार आहेत, त्यांचा जीव गेल्यावर देणार आहेत, असं हे नालायक नतभ्रष्ट सरकार आहे म्हणून त्यांच्या विरोधात आंदोलन केले नाही। त्यांनी चाय पे चर्चा करून जे दिलं आश्वासन, चाय पे चर्चा, त्या चर्चेतील मुद्दे सोडवावेत। यवतमाळचा जानता मतदार राजा हे त्या ठिकाणी बोर्ड लावून त्यांच्याकडे ती मागणी करताय, तेथील शेतकरी मागणी करताय। त्यामुळं आज जरी पंतप्रधान तिकडे जात असतील ते मतं मिळवण्यासाठी तो खडावर बसेल, पण तिथला शेतकरी, तेथील जनता पंतप्रधानांच्या ती आठवण करून देईल। चाय पे चर्चामध्ये ज्या शेतकऱ्याबरोबर त्यांनी सांगितलं कि आपके उपज को, आपके खेत के माल को हम लोग दुगुना भाव देंगे, तो काही मिळत नाही, ते कमिटमेंट पूर्ण झाली नाही, ती गॅरंटी राहिली नाही। त्यामुळे शेतकरी यांना कुठलीही यांच्या गॅरंटीवर फसणार नाही।